आदिवासी समाज, तू आदिवासी समाजाच्या नादी लागू नको। नुसतं अंगावरती वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही। अंगावरची वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही। आणि आदिवासींच्या जर नादी लागला कोणी तर त्याच्या अंगावर कातडं राहत नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मी ऐकलं ते मोबाईल वरती की आदिवासींची काय अवकात। अरे आदिवासींची अवकात जर बघायला गेला तू तर तुझं राज्य सरकारच नाही, अख्खं केंद्र सरकार उलटून टाकण्याची ताकद आहे आदिवासी समाजामध्ये। आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राहाता तालुका यांच्या वतीने संघर्ष योद्धा लकी जाधव आणि ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष विशाल वाघ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाचे आरक्षण धनगर समाजाला देण्याचं षडयंत्र सरकार रचत असल्याच्या निषेधार्थ तसेच आदिवासी समाजावर विविध स्वरूपात होणाऱ्या अन्यायाविरोधात शिर्डी नजीक निघोज निमगाव शिवारात बायपास येथे अचानक रस्ता रोको करण्याचा पावित्रा घेत शेकडो बांधवांचा जमाव जमला असता प्रसंगाचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ आंदोलनस्थळी फौजफाटा तैनात केला। आदिवासी बांधव रस्ता रोको करण्याच्या भूमिकेवर ठाम असताना आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करत साई भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी बळाचा वापर न करता चर्चेतून मार्ग काढत आपल्या भावना शासनापर्यंत आम्ही व तेथे त्याच वेळी उपस्थित असलेले नायब तहसीलदार यांच्यामार्फत पोहोचवू असं आश्वासन देत आंदोलन करणाऱ्या जमावाला रस्त्याच्या एका बाजूला नेत समजूत घातली असता आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं म्हणत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि अखेर तात्काळ निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला। या प्रसंगी हाती घोषणांचे फलक घेत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष विशाल वाघ, तालुका अध्यक्ष संतोष पवार, राहाता शिर्डी संपर्क प्रमुख बाबासाहेब बर्डे, शिर्डी शहर अध्यक्ष राजू बर्डे, कार्याध्यक्ष सुनील अलोट, कोपरगाव तालुका अध्यक्ष गणेश मोरे, सचिन मोरे, निघोज अध्यक्ष दीपक पवार, सावळवीर अध्यक्ष गोपीचंद गांगुर्डे, सुखदेव बर्डे, सुभाष शाखा, आकाश गवळी, पंकज सोनोने, रवी पवार, रामचंद्र गोरसे, गोरख पवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आदिवासी समाजाच्या विविध मागण्या घेऊन शिर्डीवासियांच्या वतीने आपण निमगाव चौफुली या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे। आधीच आपल्या समाजाची घोर निराशा झालेली आहे। आमचा 18-20 दारिद्र्य असताना आज आमच्या या समाजामध्ये अनेक जाती घुसखोरी करू इच्छितात। आम्हाला शासनाकडे एवढीच मागणी आहे, आमचं म्हणणं आहे शासनाला की शासनाने पोटातल्याचं गृहीत धरून कड्यावरचं मारण्याचा प्रयत्न करू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 1949 साली या देशाची राज्यघटना लिहून कलम 342 नुसार त्याच वेळेस आदिवासी समाज आणि ही सत्यशोधीची समस्या स्थापन करून या ठिकाणी त्या समाजाला तेव्हाच आरक्षण देऊ केलं आणि ते दिलेलं आहे। आज आम्हाला 60% आरक्षण असताना देखील वीट भट्टीवर आमचे मुलं, ऊस तोडायला आमचे मुलं, वाळूच्या ट्रॅक्टरवर आमचे मुलं, आज आमच्याच ताट भरेल येतं पण आमच्यापर्यंत येता येतं ते रिकामं येतं। एवढं असतानाही काही समाजाचं या ठिकाणी पोट दुखायला लागलेलं आहे। मी ऐकलं ते मोबाईल वरती की आदिवासींची काय अवकात। अरे आदिवासींची अवकात जर बघायला गेला तू तर तुझं राज्य सरकारच नाही, अख्खं केंद्र सरकार उलटून टाकण्याची ताकद आहे आदिवासी समाजामध्ये। आदिवासी समाज, तू आदिवासी समाजाच्या नादी लागू नको। तो जाता जाता एकच सांगतो, आता माझ्या बरोबर भरपूर वक्ते बोलण्यासारखे आहेत। या ठिकाणी नुसतं अंगावरती वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही। अंगावरची वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही आणि आदिवासींच्या जर नादी लागला कोणी तर त्याच्या अंगावर कातडं राहत नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। मित्रांनो, समाज आपला फार अडचणीत आहे। यापुढं एक कार्यकर्ता, माझा लाख मोलाचा कार्यकर्ता दिसला पाहिजे आणि भविष्यामध्ये शासन दरबार काही करू शकत नाही। आपल्यावरती गुन्हे दाखल झाले तर होऊ द्या। आपल्या नेत्यावरती आता शिर्डीच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं लकी भाऊ जाधवांनी सांगितलं की माझ्यावरती आतापर्यंत हजारो केसेस चालू आहे, तर मग त्याच्यामध्ये हजारो केसेस आपण सुद्धा भविष्यात घ्यायला तयार झालं पाहिजे। ही माझी समाजाला कळकळीची विनंती आहे। आज तुम्हाला सांगतो, या शासनाने
64,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला केवळ पटसंख्या कमी दाखवून. या शासनाच्या कालखंडामध्ये आलवाड साहेब, या शासनाच्या कालखंडामध्ये अख्खं राजूर प्रकल्प बंद पडलं. त्यावेळेस आपल्याला शेळ्या, कोंबड्या, म्हशी, गाई सगळं काही मिळत होतं. या शासनाने ते बंद केलं. 2003 मध्ये शासनाची आपले काँग्रेसच्या काळामध्ये 2003 पासून तर 2010 पर्यंत सबलीकरण नावाची योजना बंद होती. ही शासन आलं, हे पालत्या पायचं शासन आलं आणि आम्हाला दरिद्री सुरू झाली. आत्ताच मागच्या वर्षी अजून 12 महिने झाल्याने मणिपूर सारखी घटना घडली. या शासनातले आता त्या ठिकाणी जाऊन कोण बोलायला तयार नाही. आणि तुम्हाला सांगतो, समृद्धी महामार्गाच्या नावाखाली हजारो आदिवासी बेघर करून टाकले. आया बहिणी माझ्या एवढे लेकरं घेऊन रोडवर बोलत होत्या, परंतु त्या ठिकाणी सुद्धा कोणी भाडकावण्यात गेला नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी समाजाच्या वतीने शासनाला आव्हान करतो, जर आदिवासींना संपवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही राज्यातच नाही तर तुम्हाला केंद्रात संपवल्याशिवाय राहणार नाही. हा माझा आदिवासी समाजाचा शब्द आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय एकलव्य. सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी, जय संविधान, जय जवाहर. आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचं खास कारण हे शिंदे सरकार आहे. शिंदे सरकारने धनगर समाजाला 3.5% आरक्षण देऊनही धनगर समाजाचं म्हणणं आहे की आदिवासी कोट्यातून आम्हाला आरक्षण द्यावं. तर आम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्हाला आरक्षण हवं असेल तर सरकारी कोट्यातून घेऊ शकता, पण आमच्या आदिवासी लोकांना तुम्ही आदिवासी कोट्यातून आरक्षण तुम्हाला भेटणार नाही. धनगर आरक्षण देणं हे मान्य सुप्रीम कोर्टाने फेटाळलेलं आहे. फेटाळूनही वारंवार त्या संदर्भात आपल्या महाराष्ट्राचं सरकार त्याबाबत त्यांना JR काढण्याचं आश्वासन देत आहे. ते अतिशय चुकीचं आहे. आणि धनगरांना आरक्षण देणं म्हणजे कसं देऊ शकता? धनगरांना आरक्षण देण्यासाठी फक्त एकच गोष्ट त्यांच्याकडे अशी आहे की जी धांगड शब्दाचं ते धनगड म्हणतात. धांगड हा इंग्लिशमध्ये लिहिलेलं धांगड, ते असं म्हणताय की धांगड म्हणजे धनगर, पण तसं काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे ते काही चुकीचं असू शकत नाही. त्यामुळं धांगड आणि धनगर हे शब्द वेगवेगळे आहेत. त्याचा जरी इंग्लिशमध्ये उच्चार हा सारखा असेल तरी तो अतिशय वेगवेगळा आहे. या एका गोष्टीच्या आधारे ते आरक्षण मागत आहे. होऊ न देणं ही मानसिकता आहे. आदिवासी हा पुढरलेला नाही, तेव्हा आदिवासीला कृपा करा. दुसऱ्या समाजाला, कोणत्याही समाजाला त्याच्यामध्ये दखल देऊ नका. उलट आदिवासीचा सर्वोच्च विकास करा. आदिवासी महामंडळांचे जे निधी आहेत ते निधी तिथपर्यंत येऊ द्या, त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, त्यांचा विकास होऊ द्या. आणि तुम्ही त्यांना काय करायचं हेच त्यांना कळत नाही. मित्रांनो, धनगर समाज हा आदिवासी समाजामध्ये येण्यास उत्सुक आहे. धनगर समाजाला धनगर समाज नेमकं विचार काय करतो की आदिवासी समाजामध्येच का त्यांना यायचं आहे? कारण आदिवासी समाज हा तर खितपत पडलेला समाज आहे. या देशावर जेव्हा जेव्हा आक्रमण झालं तेव्हा आदिवासी समाजाचा बळी गेला, आदिवासी महिलांचा बळी गेला. आणि तुम्हाला इतिहास माहित असेल की आम्ही लढणारे माणसं आपण म्हणतो आम्ही या देशाचे मालक. आज या देशाच्या मालकाची अवस्था काय झालेली आहे? आज राहायला जागा नाही. आज आपल्याला तोंड झाकायला सुद्धा 4 भिंती सुद्धा नाही मित्रांनो. आणि हा धनगर समाज कुठल्या हेतूने आमच्याकडे येतोय? अरे धनगर समाज, तुम्ही जर खरोखर शहाणे असाल, जर समजा जर धर्मेंद्राला जर म्हणले की आम्हाला तुझी हेमामालिनी दे, धर्मेंद्राला म्हणले तुझी आम्हाला हेमामालिनी दे, अरे महादेवा काही कर आम्हाला हेमामालिनी दे, पण महादेव त्यांना काय म्हणल? अरे ते धर्मेंद्राच्या नशिबात होती म्हणून ती हेमामालिनी भेटली. तुला आहे ना तशीच हेमामालिनी, मी तशीच एखादी बाई तयार करतो, तुला हेमामालिनी देतो. तसं अरे धनगर समाजावर कवर याडा राहतो. हा 60% या आदिवासी समाजाला दिलेला आहे. तुला जर 3.5% दिलेले आहे, अरे बाबा तुला 7.5% जर लागत
आमच्यामध्ये यायचं असेल तर तू आणखीन 60% सेपरेट मागून घे, शासन तुला द्यायला तयार आहे, पण आमच्यामध्ये देवा तू येऊ नको, कारण धनगर समाज हा खूप चांगला आहे, हा विद्रोही समाज नाही, हा शिकलेला समाज आहे, हा प्रगतीशील समाज आहे, हा आर्थिक बाजूने राजकीय दृष्टिकोनातून इंडस्ट्रीमध्ये सगळ्या बाजूने हा धनगर समाज खूप चांगला आहे, परंतु धनगर समाज येड्यासारखा का करतोय हेच आम्हाला माहित नाही. अरे 60% आम्हाला 1959 मध्ये 60% आम्हाला 60% आम्हाला दिलं. अरे 60% आमची काय प्रगती झाली मित्रांनो. लहुजी क्रांती सेनेच्या वतीनं मी आपल्या आदिवासी समाजाला मी आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो. आमच्या आदिवासी समाजाला आतापर्यंत शासनाने जे आर काढलेला आहे, मी शासनाला असं सांगू शकतो का आदिवासी समाजाच्या ज्या आया बहिणी आहेत, ज्या आया बहिणीवर ठिकठिकाणी अत्याचार झाले, त्यावेळेस शासन काय झोपलेलं असतं का? त्यांनी तर जागा झालं पाहिजे. आदिवासी समाजाच्या ज्या आमच्या आया बहिणी आहेत, ज्या आमच्या मुली आहेत, त्यांच्या शिक्षणापासून सुद्धा त्या दुरावल्या गेलेल्या आहेत. ज्या दुरावल्या गेलेल्या आहेत त्यांना शिक्षण झालं पाहिजे. त्यांचं शिक्षण झालं तर त्यांच्या समाजामध्ये निश्चित बदल झाल्याशिवाय राहणार नाही. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या पातळीवर जे जे वंचित आहे, ज्यांना ज्यांना गरज आहे, खऱ्या अर्थाने त्यांना आरक्षण दिलं. संविधानामध्ये तशी तरतूद करून ठेवली. ते प्रत्येकाच्या हक्काचं, प्रत्येकाच्या हिताचं असं ते आरक्षण दिलं. परंतु नंतरच्या काळात अनेक जाती जमाती का त्यांनी आम्हालाही आरक्षण पाहिजे अशा पद्धतीने एक वादंग पेटावला. खऱ्या अर्थाने मी त्या सरकारला नावं ठेवत नाही, मी नावं ठेवतो आपल्या एकीला. जे आदिवासी समाजाची वाड्या वस्त्यावर, ताड्यावर, प्रत्येक वीट भट्ट्यावर तुमच्या वस्त्या आहे, परंतु तुमची एकी नाही. आणि ती एकी नसल्यामुळे तुमचा गैरफायदा ते सरकार घेत आहे. दुसरा विषय, जरांगे पाटील आरक्षण मागताय, ते कशामध्ये मागताय? ते ओबीसी मध्ये मागताय. शासनाची हिंमत होत नाही की ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा GR काढण्याची, परंतु तुमची बाबत काय हिंमत होतीये याचा विचार मात्र आदिवासी समाजाने केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मी सांगतो की सरकारलाही सांगतो, आदिवासी समाज हा नेमबाजीमध्ये 1 नंबर आहे, डेअरिंग मध्ये 1 नंबर आहे. ज्या नदीमध्ये रात्री 2 वाजता उतरण्याची ताकद आहे आदिवासी समाजाची आहे. ज्या जंगलामध्ये शेवटचं टोक काय आहे, कुठं काय आहे, ते आदिवासी समाजाला माहित आहे. साहेब, यांच्याशी पंगा घेऊ नका. हे ज्या दिवशी आदिवासी समाज एकत्र होईल, कारण आदिवासी समाज हा प्रथम नागरिक आहे. आदिवासी समाज हा सगळ्यात आधी आलेला समाज आहे. खरा अधिकार हा आदिवासी समाजाचा आहे, या महाराष्ट्रावर नव्हे, या देशाच्या पातळीवर. आणि जर असं होत असेल तर खऱ्या अर्थाने आदिवासी समाजावर हा अन्याय राहील. कारण आम्ही म्हणत नाही याचं आरक्षण याला द्या, याचं त्याला द्या. 100% धनगर समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे, परंतु तो त्यांच्या हक्काचं भेटलं पाहिजे. कोणाच्याही ताटातली भाकर घेतली नाही पाहिजे, हे खऱ्या अर्थाने आम्हाला सांगणं आहे. आणि जर आदिवासी समाजाची जर आपण परिस्थिती बघितली तर भाऊ, शिर्डीमध्ये 1 ते 2 जणाला जातीचे दाखले आहे, 1 ते 2 जणाला जात पडताळणीचे दाखले आहे. म्हणजे एखादा उमेदवार जरी उभा करायचा, त्याच्यात कागद गोळा करता करता आमचा नाकी नऊ येतो. म्हणजे याचा अर्थ आदिवासी समाज हा विभिन्न ठिकाणी काही ऊसतोडीला जात असेल, म्हणजे या घरातलं विषय संपला, याचं बिरा डोक्यावर घेऊन त्या गावाला जायचं असेल तर या माध्यमातून कोणत्याही आदिवासी समाजाकडे कागदपत्राची पूर्तता नाही. आदिवासी समाजाची जर परिस्थिती बघितली तर आज 300 रुपये रोजानीच तो काम करतोय. जरी शासनाने 700 रुपये किमान वेतन केलं असेल तर तो मात्र वीट भट्टीवर 300 रुपये रोजानी काम करतोय. ही वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती जर बदलायची असेल तर माझ्या विविध संघटना, ज्या भिल्ल समाजाच्या, आदिवासी समाजाच्या ज्या संघटना असेल, ज्या अध्यक्ष असेल, त्यांनी वाड्या वस्त्यावर गेलं पाहिजे. त्यांनी जिथं जिथं आपला समाज आहे, जिथं जिथं आपल्या झोपड्या आहे, जिथं जिथं आपला माणूस कामाला आहे, त्याला आपण भेटलं पाहिजे. या शिबरी योजने अंतर्गत असेल, विविध शासनाच्या योजना असेल, त्या योजनेला यांना प्रवास घेतलं पाहिजे, जेणेकरून आपणही चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांचं, आपल्या मुलींचं
कारण बऱ्याचशा जणांनी सांगितलं की आपल्या लोकांचं शिक्षणच नाही, परंतु शिक्षण जाण्याची जबाबदारी ही त्या संघटनेच्या अध्यक्षांची राहील, ही मी त्यांना सांगतो. आता मी सुनील भाऊला, राजूभाऊला सांगितलं होतं की मी पिंपळवाडी त्या भागात आमचे नातेवाईक ह्या मातंग समाजाच्या मेळाव्याच्या माध्यमातून मी बऱ्याच ठिकाणी हिंडलो, परंतु तिथं मातंग समाजाच्या वस्त्या दिसन, तिथं मला आदिवासी समाजाच्या पण वस्त्या दिसल्या, आदिवासी समाजाचे पण लोक आम्हाला कनेक्ट झाले. म्हणून मी यांना म्हटलं की तुम्ही प्रत्येक जिथं आपला माणूस असेल तिथं भेटलं पाहिजे आणि त्यांना एकत्र केलं पाहिजे, कारण या जगाच्या पातळीवर जी एकीची ताकद आहे ती कोणतीच ताकद नाहीये. तर सर्वांनी या पुढील काळात, या पुढील जी लढाई असेल त्या लढाईमध्ये सर्व आदिवासी समाजानेच, फक्त आदिवासी समाजानेच एकत्र जर झाले. ठिकाणी रास्ता रोकोचे मूळ कारण म्हणजे एक पैसा भरती आणि धनगर आरक्षण घुसखोरी थांबवी याबाबत काल जो शासनाने, जो शिंदे सरकारने जे मार्गदर्शन केलं काल की एक पैसा भरतीसाठी जो मार्ग खुला केला की त्याचा आश्वासन खरे आहे की खोटे, की याचा निर्णय हा आम्हाला स्टॅम्प पेपर किंवा बॉन्ड करून देणे किंवा अर्थात या पैसा भरती किती वेळ स्थगिती राहील आणि किती वेळानंतर या पैसा भरतीचा तुम्ही उल्लंघन करून ही तात्काळ वेळी ही बैठक मांडून तुम्ही काल जो निर्णय घेतला हा परस्पर आदिवासींच्या विरुद्ध केलेला आहे. व त्या ठिकाणी जाऊन जे झिरवाळकर साहेब यांनी जे प्रशंसन केलं हे अतिशय आम्हाला आदिवासी समाजाला खोटं वाटतंय, म्हणून ती पैसा भरती तात्काळ करावी. दुसरा मुद्दा, धनगर आरक्षण ही घुसखोरी थांबावी. जे 3.5% आरक्षण दिलेलं आहे त्यापैकी 60% आरक्षण हे आदिवासी समाजाला, परंतु त्याचा लाभ हा मिळत नसल्यामुळे जो 3.5% हा जर धनगर समाज दिला, हा 3.5% जे आरक्षण शिल्लक राहणार आहे हे कुणाच्या बापासाठी तुम्ही मोकळं सोडणार आहात, याचा एक उल्लेख आम्हाला JR मार्फत तो कळावा व तो 3.5% नंतर तुम्ही त्या 3.5%च्या याच्यात कोणत्या ज्या जाती जमाती आहे त्यांचा त्या ठिकाणी वर्ग करून देणार आहे. जो ठिकाणी जो वर्ग आहे त्या ठिकाणी धनगर समाजाला आदिवासी समाजात जी बसवण्याचं जो ठिकाण त्यांनी घेतलेलं आहे ते वेळोवेळी रद्द करण्यात यावा. व खुशखबर खुशखबर खुशखबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध. आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, OnePlus, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध. यांसह ब्रँडेड ॲसेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध. तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला. खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू. या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा. भव्य एक्सचेंज ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा. आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4. आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78 तसेच 88 88 85 7007. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.